राईट. तर लक्षात ठेवा की कम्युनिकेशन हा एक असा प्रवास आहे की तुम्हाला हा प्रवास करत असताना रोज काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी करून पाहाव्या लागतील. आणि मी तुमच्यासोबत खूप सगळ्या आयडिया शेअर करेल. माझ्या 17 वर्षाच्या प्रवासामध्ये मी जेवढेही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत आणि जे यशस्वी एक्सपेरिमेंट्स होत आहेत, हे सगळे एक्सपेरिमेंट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. परंतु तुमची कंप्लीट मानसिकता ठेवा की एक लक्षात ठेवा, एकाच दिवसामध्ये एखादा माणूस आपला होत नसतो. एकाच दिवसामध्ये एखादा विषय पण आपला होत नसतो. परंतु त्याला जर कंटिन्युअल प्रोसेसमध्ये जर आपण वेळ दिला, तर मी तुम्हाला सांगतो ना की अगदी छोटंसं उदाहरण आहे, तेवढं घेऊ आपण, नंतर आपल्या विषयाकडे जाऊया आपण. की एक तुमच्या गल्लीमध्ये कोणीतरी शेजाऱ्याचं छोटंसं लेकरू आहे, 2-2.5 वर्षाचं, है ना, एकदम छोटा बच्चा आहे. ते तुमच्या घरी रोज यायला लागतं. ते पहिले अर्धा तास येतं, मग 2 तास येतं, मग 3 तास येतं, नंतर ते तुमच्या घरी काहीतरी चॉकलेट खातं, त्याच्यानंतर तुमच्या घरी बिस्किट खायला लागतं, मग ते दूध पण प्यायला लागतं, त्याच्यानंतर ते दुपारचं जेवण पण तुमच्या घरी करायला लागतं, त्याच्यानंतर काही दिवसांनी तो तुमच्या घरीच दुपारी झोपायला लागतो. हळूहळू तो प्रयत्न करतो की संध्याकाळी पण तुमच्याच घरी झोपायला लागतो. बघा, त्याचं रक्ताचं रिलेशन असलेले आई वडील आणि आपण सांस्कृतिक रिलेशन असलेली आपण माणसं, तरी ते आपल्याकडे जास्त अट्रॅक्ट होतं. याला फक्त कारण एकच आहे, आपण त्याला वेळ देतो तेवढा वेळ त्याचे आई वडील त्याला देत नाहीत. जर छोटंसं लेकरू पण वेळ दिल्याच्या नंतर जर आपलं होऊ शकतं, तर विषयाला जर वेळ दिला तर विषय आपला का नाही होऊ शकत? 100% होऊ शकतो. चला प्रवासाला सुरुवात करूया आपण. फाईन. कम्युनिकेशन स्किल. इंग्रजीचं संभाषण असो, मराठीचं असो, कुठलंही असू द्या, संभाषण करताना आपल्याला काही बेसिक रिक्वायरमेंट्स वरती काम करावं लागतं. किंवा इंट्रॅक्शन जर प्रोसेस करायची असेल, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं, 2 प्रकारच्या प्रश्नांना हात घालावा लागतो. एक असतं व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरं असतं WH क्वेश्चन. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये जर आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे कोणासोबत, तर आपल्याला हा प्रवास 100% समजून घ्यावा लागेल. एक तर तुम्हाला व्हर्बल क्वेश्चनचा पण प्रवास समजून घ्यावा लागेल आणि WH क्वेश्चनचा पण प्रवास समजून घ्यावा लागेल. खूप मुलं मला विचारतात की सर, इंग्रजी शिकणं खरंच सोपं आहे का हो? कारण आम्हाला आत्तापर्यंत सगळे शाळेचे टीचर असो, नाहीतर ट्युशनचे टीचर असो, नाहीतर आजूबाजूचे असो, सगळ्यांनी एवढं सांगितलं, इंग्लिश म्हणजे फार अवघड आहे, एवढं सोपं नाही, तुम्हाला फारच प्रयत्न करावे लागतील, तुमचे एफर्ट्स नसले तर तुम्ही काहीच करू शकत नाहीत, तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश बोलता नाही आलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही, तुमचं काहीच होऊ शकत नाही. एवढीच निगेटिव्हिटी आपल्याला आत्तापर्यंत देण्यात आली. माझ्यासोबतच्या ह्या 45 दिवसाच्या प्रवासामध्ये मी फक्त तुम्हाला रोज एवढं सांगेल की इंग्रजी फार सोपं आहे. फक्त सांगणार नाही, कसं सोपं आहे हे पण एक्सप्लेन करून सांगणार आहे. फक्त मन लावून शिकण्याची तयारी ठेवा आणि डेडिकेशन राहू द्या. बऱ्याच वेळेस असं होणार आहे की काही ऑब्स्टॅकल्स येणार आहे या कोर्सला करत असताना तुम्हाला. कोणीतरी नातेवाईकच येणार आहे, काहीतरी होणारच आहे, कोणीतरी वारणारच आहे, कोणाकडे लग्न असणार आहे, कोणाकडे मुंज असणार आहे, अनेक गोष्टी असणार आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे चांगल्या कामाला सुरुवात केल्यानंतर अडथळे येत नाहीत असं होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही खूप विचारानेशी हा कोर्स मोरियाज ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवरती घेतलेला आहे. आणि डेडिकेटिव्हली जर तुम्ही वेळ द्यायला तयार असाल, तर रिझल्ट ओरिएंटेड काम करून घेण्याची जबाबदारी आमची. जेवढ्याही फॉर्म्युलेज, जेवढ्याही तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक शिकवल्या जातील, या सगळ्या टेक्निकचं फक्त इम्प्लिमेंटेशन करून पहा. करून पाहिलं तरच कळेल की खरंच इंग्रजी किती सोपं आहे. पण तुम्ही जर करून पाहायला तयार नाहीये, तर माझ्या मित्रांनो, ब्रह्मदेव जरी आले वरून, तरी आपल्याला इंग्रजी कोणीच शिकू शकत नाही. मी हे पहिल्या दिवशी क्रिस्टल क्लिअर करतोय, कारण मी मानसिकतेवरती काम करतोय तुमच्या. मी फक्त आणि फक्त तुमच्या स्किलवर काम करतोय अशातला प्रकार नाही. मला फक्त आजच तुमच्यासोबतचं हे इंट्रॅक्शन ठेवायचं असं नाहीये. वर्षोनवर्ष जरी आपण कधी कुठं एखाद्या कार्यक्रमात कुठेतरी भेटलो, तरी आपलं इंट्रॅक्शन हे तेवढ्याच मजबूत पद्धतीने, आणि जर इंग्रजीत झालं, तर मला असं वाटेल की रिझल्ट ओरिएंटेड काम खरंच व्हायला लागलंय. फाईन. राईट. लक्षात ठेवा. दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. मूळतः इंग्रजी शिकण्यासाठी मुलं विचारतात की सर, ग्रामरची आवश्यकता खरंच आहे का? तर याचं उत्तर यस पण आहे आणि नो पण आहे. डू वी रिअली नीड द ग्रामर ऑर नॉट? खरंच आपल्याला ग्रामरची आवश्यकता आहे की नाही? तर मी तुम्हाला सांगेल की ग्रामरची आवश्यकता आहे पण आणि नाही पण. मग तुम्ही म्हणाल सर असं कसं? आहे पण आणि नाही पण. आहे यासाठी, जर कमी दिवसामध्ये तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल, कम ड्यूरेशन के अंदर अगर हमें अंग्रेजी सीखना है, सो यू नीड द ग्रामर. और तुम्हारे पास अगर 5 साल है, पंचवार्षिक योजनेसारखा जर तुमच्याकडे वेळ असेल, तर मग मी तुम्हाला सांगतो, फक्त इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जा.
काही करायची गरज नाही, ग्रामर शिकायची गरज नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ऑब्झर्वेशननी आपण शिकतो. लहानपणापासून आपण कुठं मराठीचं ग्रामर शिकलो? कहाँ हमने हिंदी का ग्रामर सीखा है? राइट? इसी तरीके से हम बात कर रहे हैं. कशामुळे? फक्त ऑब्झर्वेशन. आपण सगळ्यात पहिलं पाहिलं काका, मामा, दादा काहीतरी म्हणतायत कोणीतरी, बरोबर आहे? रिपिटेशन प्रोसेस केलं त्या सगळ्या गोष्टींना. नंतर ऑब्झर्वेशन केलं की कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, आणि म्हणलं 2, 3, 4 वर्षामध्ये आपण परफेक्ट लेवलवरती ती भाषा बोलायला लागलो, फक्त ॲटमॉस्फिअरने. मग जे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार असेल आणि ज्याचा लर्निंग अप्रोच परफेक्ट असेल, त्याला ग्रामर शिकायची गरज नाही. परंतु कमी कालखंडात जर आपल्याला इंग्लिशचे काही लेसन्स कंप्लीट करायचे असतील आणि कम्युनिकेशन बेसवरती आपल्याला काम करायचं असेल, तर ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट शिकावे लागतील. परंतु मी आपल्या या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला जे काही ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट आहेत हे ग्रामर म्हणून शिकवणार नाही, बिलकुल नाही. मी डे फर्स्ट सांगतोय तुम्हाला. ग्रामर म्हणून एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केली ना की आपण टेक्निकॅबिलिटीमध्ये अडकतो आणि लॉजिक विसरून जातो, कम्युनिकेशन बाजूला राहतं आणि आपण फक्त ग्रामरचाच भाग पूर्ण करतो. सगळ्यात पहिली ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की फक्त ग्रामर जर ग्रामर म्हणून शिकायला सुरुवात केलीत तर तुम्हाला यश नाही. ग्रामरला कन्सेप्ट म्हणून शिकायला सुरुवात केली आणि त्याचा वापर करायला सुरुवात केली तर खरी मजा येणार आहे. राईट? आज मी जे सांगतोय ते फक्त घरी गेल्यावर करून पहा. आज मी जे सांगतोय तुम्ही फक्त जिथं कुठे असाल, हॉस्टेलला असाल, कुठेतरी असाल, ज्या काही गावाकडे असाल, या सगळ्या ठिकाणी ते फक्त करून पहा. आणि मी असे प्रयोग सांगेल की जे जगाच्या पाठीवर कुठल्याही कानाकोपऱ्यात करता येतात. नाही तुम्ही म्हणाल ह्या सर्व गोष्टीसाठी आम्हाला शहरातच जावं लागेल असं नाही, 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 नाही. सगळ्यात शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला सांगेल की अजून काही गोष्टींसाठी तुम्हाला थोडा खर्च करायचा आहे. कशासाठी करायचा आहे? तुमच्या डेव्हलपमेंट प्रोसेससाठी. हे सगळं सांगेल. परंतु तुम्ही या प्रवासाला जर इमानदारीने विथ द फुल ऑफ ऑनेस्टी जर करायला तयार आहात तर खरी मजा येणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? खरंच इंग्रजी शिकण्यासाठी ग्रामर गरजेचं असतं का? तर हो, असतं. का बरं असतं? कारण कमी वेळेत शिकायचंय म्हणून. कळलं पाहिजे ना प्रेझेंटचं काय असतं, पास्टचं काय असतं, वॉज कुठे लावायचं, इज कुठे लावायचं, हॅव कुठे लावायचं, हॅज कुठे लावायचंय, हे कळलंच नाही. आणि नुसतंच आपलं चाललंय, रोज वाचतोय, रोज ऐकतोय, रोज वाचतोय, रोज ऐकतोय. मग याचा फायदा नाही का? हो आहे. परंतु फक्त तेवढ्याच गोष्टी करून चालणार नाही. इनपुट प्रोसेस चाललीये, आउटपुट काहीच नाहीये. कम्प्युटरला आपण कमांड देत चाललोय, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु सीपीयू इथून आपण नुसतं फक्त चालू आहे कीबोर्डवरती खटखट 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 कार्यक्रम, पण प्रोसेसरचे 12 वाजलेले आहेत, ते काहीच आउटपुट देणार नाही तुम्हाला. आपल्याला त्यासाठी फक्त आणि फक्त इनपुट प्रोसेस नाही करायची आहे, तर आपल्याला रोज काही ना काहीतरी कम्युनिकेट करून पाहिजे. काही नाही, तुम्हाला सांगतो आत्ताच्या कंडिशनमध्ये देखील आपण 70% शब्द, 70% वर्ड्स तुम्ही जे बोलतायत आज मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये, हे सारे इंग्लिश वर्ड्स आहे. आपण फ्रीजला काय म्हणतो? फ्रीजच. गॅसला काय म्हणतो? गॅसच. रिमोटला काय म्हणतो? रिमोटच. टीव्हीला काय म्हणतो? टीव्हीच. मोबाईलला काय म्हणतो? मोबाईलच. आपण भ्रमणध्वनी, शीतकपाट असं काही शब्द वापरतो का? अजिबात नाही वापरत. म्हणजे आपण दिवसभरात जवळपास 70% वर्ड्स, अगदी अंगठे बहादर माणूस सुद्धा इंग्रजीच वापरतो. बरोबर आहे? शेतात राहणारा शेतकरी सुद्धा स्टार्टर चालू कर रे, बरोबर आहे? या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर आपण अनेक शब्द असे आहेत की जे ऑलरेडी इंग्लिश वापरतो. पण आपला गोंधळ काय झालाय? आपण ना धड इंग्लिशचे झालो आणि ना धड मराठीचे राहिलो. दिस इज रियालिटी. परंतु आपल्याला या दोन्हींचंही कॉम्बिनेशन समजून घ्यावं लागेल. मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की तुमच्यापैकी किती लोक असे आहेत, म्हणजे स्वतःच्या स्वतःला हा प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर स्वतःच घ्या. राईट? कारण हे इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून आपण बघतोय की तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांना हा आत्मविश्वास आहे की सर मी जर मराठी बोलायला उभं राहिलो ना स्टेजवरती तर निदान अर्धा तास तर लोकांना 100% प्रॉपर ऐकवू शकतो. मी तुम्हाला सांगतो 90% लोकांकडे हाच कॉन्फिडन्स नाहीये की मी जर मराठीत बोललो तर लोक माझं ऐकतील का. आणि आपण वेगळ्या भाषा शिकायला लागलोय. लक्षात ठेवा, तुम्हाला जी मातृभाषा तुमची आहे ना वो पहले अच्छी तरीके से आती है कि नहीं वो तो देखो ना. उसके अंदर कम्युनिकेट करना चालू करो, उसके अंदर किसी को लेटर लिखो. लेटर लिखना तो बंद ही हो गया पूरी चीज, मैं आपको बताऊंगा आगे चलकर. ये सारी प्रैक्टिसेस हमें करनी है. विल डेफिनेटली डू इट. लेकिन ये कॉन्फिडन्स होना चाहिए की मैं मेरी मातृभाषा के अंदर, मी माझ्या मातृभाषेमध्ये खरंच ऍटलिस्ट 10 मिनिटं तरी स्टेजवर असे गाजवू शकतो का की लोकांनी ऐकत राहायला पाहिजे. नाही. आणि याला कारण काय?
ते आपण पाहू आता. इसके लिए पीछे रीजन क्या है. एक, रीडिंग प्रोसेस. खरंच इमानदारीने सांगा की तुम्ही मराठीचे किती प्रगल्भ अशी पुस्तकांचा अभ्यास करता. तुमच्यापैकी किती लोकांनी भगवद्गीता वाचली आहे, रामायण वाचलंय, महाभारत पाहिलंय, गरुड पुराण पाहिलंय. आहा. आम्ही फक्त टीव्हीत पाहिलंय. तो अरुण गोविल रामायण मध्ये रामाचं काम करत होता आणि बाकी एक सीतेचं काम करणारी होती आणि बस ते काहीतरी चाललेलं होतं. तेवढं आपण नक्की पाहिलंय. पण आपण अभ्यासतो का एखादी गोष्ट? तुम्हाला सांगू का, 1ली ते 10वी पर्यंतच्या जे सिनियर लोक हा कोर्स करतात या सगळ्याच्यामध्ये 1ली ते 10वी पर्यंतच्या किती कविता इमानदारीने तुम्हाला पाठ आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदीवाल्या. हा, आपण फक्त तो कोर्स स्ट्रक्चर कंप्लीट केलंय, परीक्षा दिल्यात आणि आपल्याकडे सर्टिफाईड आहोत आपण. खरंच क्वालिफाईड किती झालो, प्रश्नचिन्ह काय आहे. बघा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला एखादी लँग्वेज प्रोसेस कंप्लीट करायची असते, जेव्हा तुम्हाला आउटपुट तुमचं कम्युनिकेशनचं हवं असतं, तेव्हा तुम्हाला इनपुट तर द्यावं लागेल ना. मग जर आतापर्यंत 1ली ते 10वीच्या प्रवासात, ग्रॅज्युएशन पर्यंतच्या प्रवासात, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रवासात तुम्ही जर इतर वाचनाचं एकही पुस्तक वाचलं नसेल, तर माझ्या मित्रांनो, सॉरी टू से, कम्युनिकेशनवरचं काम असं रॉकेट सायन्स सारखं एका रात्रीत होत नसतं. एखाद्या बाबाने उदी दिली आणि ती पाण्यामध्ये आपण घोळली आणि रात्री पिऊन घेतली आणि सकाळी उठून इंग्लिश बोलायला लागलो, असं काही होणार आहे का? ऐसा कुछ भी नहीं होने वाला. कुछ भी नहीं होने वाला है. ये आपको खुद होकर करना पड़ेगा. दारात मर्सिडीज उभी आहे, पण त्याची ऑपरेटिंग सिस्टमच माहित नाही आणि रोज उदबत्ती ओळतोय आपण, तर आपल्याला ती मर्सिडीज चालवता येईल का? नाही येणार. त्याच्या काहीतरी ऑपरेटिंग सिस्टम्स असतील की ज्या नवीन असतील, त्या आपल्याला शिकाव्या लागतील. आणि इफ यू आर नॉट रेडी टू लर्न दिस थिंग्स, माय डिअर फ्रेंड, परत तेच वाक्य, वरून कोणी आलं तरी इंग्रजी आपल्याला शिकवू शकत नाही. आपल्याला ते करण्याचा प्रयत्न नक्की करावा लागेल. आणि आम्ही कोण आहोत? व्हॉट वी आर एक्झॅक्टली गिव्हिंग टू यू पीपल दॅट वी आर जस्ट गिव्हिंग द ॲटमॉस्फिअर. वी आर जस्ट गिव्हिंग द गाईडलाईन्स. चुकलं तिथं आमच्या गाईडलाईन्स कामाला येतील आणि चुका करण्यासाठीचं वातावरण तुम्हाला नक्की दिलं जाईल. परंतु या प्रॅक्टिस प्रोसेस तुम्हाला ज्या सांगितल्या जात आहेत त्या इमानदारीने विथ द फुल ऑफ ऑनेस्टी करण्याची तयारी ठेवा. एकही दिवस मिस आउट करू नका. जेवढं सांगते तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि 45 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला सांगतो, जर रिझल्ट ओरिएंटेड काम झालं नाही, तुम्ही जिथे होतात इंग्लिशच्या प्रवासामध्ये त्याच्यापेक्षा 100% तुम्ही अपलिफ्ट केलेलं असेल. मी असं नाही म्हणत की तुम्ही लगे 100% खडखड खडखड इंग्रजी बोलायला लागाल. 1.5 महिन्यात हे होत नसतं. रॉकेट सायन्स नाहीये. पण तुम्हाला 100% याचा कॉन्फिडन्स येईल की सर मी जिथं होतो ना इंग्रजीमध्ये त्याच्यापेक्षा माझा प्रवास खूप छान चालू झाला आहे. आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे. लक्षात ठेवा की ज्याला काहीच येत नाही ना, त्या मराठी माणसापर्यंत, त्या हिंदी माणसापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. दिस इज व्हॉट आवर बेसिक पर्पज बिहाइंड टू गेट इंट्रोड्यूस दिस काइंड ऑफ थिंग्स फॉर यू पीपल. फाईन. मग इनपुट प्रोसेस आपल्याला काय पाहिजे, तर तुम्ही छान पद्धतीने काहीतरी वाचा. तुम्ही अशा काही लोकांना ऐकता का की जे टॉप मोस्ट स्पीकर आहेत? टॉप मोस्ट स्पीकर. तुम्हाला असं वाटतं की हा याचं ऐकायला मला खूप छान वाटतं, हा मला ह्या महाराजांचं ऐकायला खूप छान वाटतं, हा मला या रिपोर्टरचं ऐकायला खूप छान वाटतं. असं काही आहे का तुमच्या मनामध्ये की सर या लोकांचं ऐकायला मला फार बेस्ट वाटतं? तुम्हाला सांगतो, असे 5 लोक शोधा की ज्यांचं ऐकायला खूप छान वाटतं आणि लिसनिंग प्रोसेसवर काम करायला सुरुवात करा. लिसनिंग प्रोसेस, रीडिंग इनपुट म्हणून झालं पाहिजे, लिसनिंग इनपुट म्हणून झालं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, लहानपणापासून आपल्या सगळ्या टीचरनी, बऱ्याच टीचरनी, भाषा विषयाच्या शिक्षकांनी तुम्हाला स्पेशली ही सांगायचा प्रयत्न केला की भाऊ 1 पेज लिहून आण, शुद्ध लेखन. म्हणजे माझ्या वयाचे कोणी असतील आता ह्या फेजमध्ये कोर्स करणार आहे, तर त्यांना हे 100% माहिती की आपला पिच्छा पुरवून पुरवून एक एक पान लिहून घेतलेलं आहे आपल्याकडून रोज, आणि तेवढं दाखवावंच लागायचं लिहून. याने काय व्हायचं माहितीये का? 2 गोष्टी व्हायच्या. शब्दसाठा प्रचंड वाढायचा, आयदर इंग्लिश असो मराठी असो, राईट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नवीन नवीन वाक्यरचना लक्षात द्यायची आपल्याला, राईट. आणि हँडरायटिंग इम्प्रूव्ह व्हायचं त्या प्रोसेसमध्ये. या तिन्ही गोष्टीसाठी त्याचा बेनिफिट व्हायचा. मग मला सांगा की जर इंग्रजी सारखा विषय जर आपल्याला शिकायचा असेल आणि रोज जर आपण एक पेज तरी 8 ओळी जर त्यातल्या लिहून काढल्या, काही लिहा, काहीही लिहा. न्यूजपेपर मधलं तुम्ही बॉलिवूड आवडतं तुम्हाला बॉलिवूड संदर्भात लिहा, ज्याला क्रिकेट आवडतं त्याने क्रिकेट संदर्भात लिहा, ज्याला इंटरनॅशनल न्यूज आवडतं त्याने इंटरनॅशनल न्यूज संदर्भात लिहा, काहीही लिहा. ज्याला राजकारण आवडतं त्याने राजकारणा संदर्भात लिहा.
ज्याला काहीच आवडत नसेल, एखादी पिक्चरची स्टोरी जरी आली असेल तर लिहून काढा, काय प्रॉब्लम नहीं, लेकिन आपको आना पड़ेगा राइटिंग प्रोसेस में. रायटिंग प्रोसेस. इनपुट दिल्याशिवाय आउटपुट येणार नाही. 100%. 100%. डैम गारंटी दैट. मैं आपको टेक्निक तो पूरी सिखा दूंगा, इस तरीके से सिखाऊंगा कि आज तक आपने बचपन से लेकर आज तक कभी ये टेक्निक से कुछ भी नहीं सीखा है. क्योंकि मैं खाली टेक्निक नहीं बताऊंगा आपको, उसके पीछे का लॉजिक भी बताऊंगा. लॉजिक कळालं तरच माणूस वापरायला लागतो. आतापर्यंत आपण सिंपल सेंटेन्स किती वेळ शिकलो लहानपणापासून? कमीत कमी जर पहिलीपासून चालू झालेलं असेल तर 10वी पर्यंत 10 वेळेस तर 100% शिकलो. 100%. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा कुठं असतो हे आपल्याला कोणीच नाही सांगितलं, कुठल्या पुस्तकात पण लिहिलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे गोंधळ काय झाला माहितीये का, की आपण फक्त आणि फक्त टेक्निक शिकलो. तो तिथे गेला का, डिड ही गो देअर, मला ते माहित नाही, आय डोंट नो दॅट, सगळी दुनिया माहिती मला, पण हा टेन्स कुठं वापरायचा ते नका विचारू सर मला. ऐसा अगर रहा तो फिर कैसे अंग्रेजी बात कर पाएंगे. दॅट्स इम्पॉर्टंट. परत तेच, गाडी आणलेली आहे, दुनिया आणलेली आहे, टेक्निकल मेकॅनिझम सगळं मला माहिती आहे, कागदावर आहे, मी ते तोंडपाठ केलेलं आहे, पण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन नसेल तर ती मर्सिडीज पण काही कामाची नाही आहे. 100% कोई यूज का नाही आहे. वाईट वाटू देऊ नका, पण ही रियालिटी आहे. सो आय एम जस्ट गोइंग टू शेअर विथ यू. लक्षात ठेवा, आतापर्यंत जे झालं नाही याचा अर्थ इथून पुढे कधीच होणार नाहीये असं होत नसतं. आज अगर बदलने की कोशिश करेंगे तो पूरा जहां बदल सकता है, लेकिन आज सोचेंगे ही नहीं, कुछ करेंगे ही नहीं, तो सिर्फ खाली ड्रीम रखकर काम नहीं चलेगा. दॅट शुड नॉट बी देयर. फाईन. म्हणून तुम्हाला इनपुट म्हणून ऍटलिस्ट एक 10 मिनिट म्हणा किंवा एक पेज म्हणा, हे तुम्ही ऍटलिस्ट रीड केलं पाहिजे. लिसनिंग के अंदर चालू करो, 5 मिनट से चालू करो, कोई प्रॉब्लम नहीं है. बेबी स्टेप ले लो, जिसको हम कायझन फॉर्म्युला कहते हैं. जापनीज ह्याच्यामध्ये आपण कायझन फॉर्म्युला म्हणतो. पुढे मी तुम्हाला सांगेल तो नंतर एक्सप्लेन करून, मला आठवण करून द्या तसा. राइट, फाइन. लिसनिंग के अंदर 5 मिनट से चालू करो, सिर्फ 5 मिनट से, 5च मिनिटं रोज थोडं 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 ऐकायची सवय लावा. छोटे छोटे स्टोरी ऐका, काय हरकत नाही. शक्य झालं तर आम्हाला, मी तुम्हाला टास्क पण देईल त्याच्यामध्ये, की कशावरती काय ऐकायचंय, कशावरती काय करायचंय, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. मी एकही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवणार नाही पुढच्या 45 दिवसामध्ये. पूर्ण आतापर्यंत 17 वर्षाचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करेल, स्टेप बाय स्टेप, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. फाइन. उसके बाद राइटिंग के अंदर हो सके तो कम से कम एटलीस्ट 8 लाइन से चालू करो. 8 लाइन. मी असं अजिबात सांगणार नाही की रोज एक पेज लिहून काढा. काय होतं ना, जास्त बर्डन दिलं ना की माणूस 2-3 दिवस करतो, नव्याचे 9 दिवस होतात, नंतर ते बंद पडतं. हे बंद पडणाऱ्या प्रोसेस मधले जे लोक आहेत ना, ही तुम्हाला सांगू का, आयुष्यात काहीच करू शकत नाही. ही तुमची पण टेस्टिंग आहे, तुम्हाला सांगतो. फक्त माझी टेस्टिंग नाही 45 दिवसात तुम्हाला शिकवायची, हे तुमची पण टेस्टिंग आहे की माझ्याकडून 45 दिवसात शिकायची. नाही तर मी दुनिया देतोय आणि तुम्ही काहीच करत नाहीये. हे चालू होऊन बंद पडणारी माणसं आयुष्यामध्ये फक्त बंदच पडतात, ते चालू काहीच करत नाहीत पण नंतर. कारण त्यांना एका सर्टेन लेवलवर लक्ष द्यायला लागतं, अरे मी किती चालू केलं ना, माझ्याकडून काहीच होत नाही. और ये अगर मानसिकता रखेंगे आप, ये अगर माइंडसेट रखेंगे, तो कुछ नहीं करने वाले लाइफ के अंदर, समझ लो. राइट. इसलिए रीडिंग की प्रोसेस करना है, लिसनिंग की प्रोसेस करना है, राइटिंग की प्रोसेस करना है. और चौथी बात, मैं जिस तरीके से और जो जो कंसेप्ट आपके साथ रोज शेयर कर रहा हूं, राइट, वीडियो के माध्यम से जो भी आप सीख रहे हो, उसको आपको छोटे छोटे सेंटेंस के अंदर स्पीकिंग प्रोसेस में लाना है. राइट. रोज जो कन्सेप्ट शिकवलाय तो आपला वेड्यासारखा सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर उभा राहून प्रॅक्टिस करा. जर एखादं कोणी घरात असेल की ज्याला इंग्लिश येत आहे, त्यासोबत तिची प्रॅक्टिस करा. जर कोणी नसेल तर कॉलनीत एखादे काका असतील, मामा असतील, मावशी असेल की ज्यांचं इंग्लिश खूप छान असेल, त्यांच्यासोबत ती प्रॅक्टिस करा. आणि कोणीच नसेल, तुम्हाला सांगतो, हा मी केलेला प्रयोग आहे, कोणाला सांगत बसू नका, परंतु हा माझा प्रयोग आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. कोणीच भेटलं नाही तर देवघरातला एक देव उचलायचा, आज गणपती उचलायचा, त्याला डिशमध्ये ठेवायचं आणि आज आपण शिकलेला कन्सेप्ट त्याला शिकवायचा. दिस इज अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स व्हॉट आय हॅव डन ऑलरेडी. प्रॅक्टिकल टाइम. आज गणपती घ्यायचा, उद्या मारुती घ्यायचा, तिसऱ्या दिवशी महादेव घ्यायचा, तर उद्या दिवशी अन्नपूर्णा देवी घ्यायची आणि त्यांना रोज तो कन्सेप्ट शिकवून टाकायचा. लक्षात ठेवा, फक्त शिकणं ही प्रोसेस उपयोगाची नाही. त्याला जर आपण थोडंसं एक्सप्लेनेशनच्या प्रोसेसमध्ये कोणाशी जर शेअरिंग केलं
तर त्याचा फायदा जास्त होतो आपल्याला, 100% जास्त होतो. म्हणून मी तुम्हाला सांगेल की फक्त आणि फक्त मला ऐकू नका. मला तुम्हाला ऐकायला खूप छान वाटणार आहे. मी फार महान आहे अशातला प्रकार नाही. परंतु माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे की जर एखादा माणूस मला ऐकायला उभा राहिला तर मी त्याला तेवढं ऐकवल्याशिवाय सोडत नाही. कंसात त्याला पण जावंसं वाटत नाही, हा त्याच्यातला वेगळा भाग आहे. परंतु हा प्रवास जर तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर 45 दिवस तुम्ही मला सोडू नका, मी तुम्हाला सोडत नाही. राईट? थँक यू व्हेरी मच.